2016 पासून अमरावती शहरामध्ये अमरावती मॅरेथॉन असोसिएशनद्वारा हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असतं। देशातील आणि विदेशातील धावपटूंचा सहभाग, नीटनेटके व शिस्तबद्ध आयोजन यामुळे या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेला अल्पकाळामध्ये नावलौकिक प्राप्त झालेला आहे। यावर्षीही हाफ मॅरेथॉन 29 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये प्रौढांकरिता 21 किलोमीटर, 10 किलोमीटर व 5 किलोमीटर, लहान मुलांकरिता 5 किलोमीटर असे 4 गट आहेत। या सर्व गटांकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 जून 2024 पासून सुरू करण्यात आले आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचणी येत असल्यास अशा धावकांकरिता ऑफलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे। आतापर्यंत 2600 धावकांनी नोंदणी पूर्ण केलेली असून 400 धावकांकरिता नोंदणी उपलब्ध आहे। त्यानंतर मात्र ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही रजिस्ट्रेशन बंद करण्यात येणार आहेत। सुदृढ आरोग्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन सुदृढ संस्कृती वाढीस लागावी व सुधारणा व्हावी, हा या हाफ मॅरेथॉन आयोजनामागील मुख्य उद्देश आहे। हाफ मॅरेथॉन ही फक्त केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून त्याच्या तयारीकरिता कमीत कमी 3 महिने नियमित सराव करावा लागतो। ही स्पर्धा सर्व गटांकरिता रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा स्टेडियम येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी संपन्न होणार आहे। 21 किलोमीटर सकाळी 6 वाजता, 10 किलोमीटर 6:15 मुलांची 5 किलोमीटर सकाळी 6:30 व 5 किलोमीटर फिटनेस रन सकाळी 6:35 सुरू होणार आहे। मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारोह सकाळी 9 वाजता जिल्हा स्टेडियम येथे संपन्न होणार आहे। 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सर्व धावकांना टी शर्ट्स व बीबचे वाटप जिल्हा स्टेडियम येथील इंडोअर हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे। 29 सप्टेंबर 2024 रोजी बीब आणि टी शर्टचे वाटप होणार नाही याची सर्व धावकांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। माझं नाव दिलीप पाटील, मी अमरावती मॅरेथॉन असोसिएशन ही जी ट्रस्ट आहे त्याचा अध्यक्ष आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मागच्या जवळपास 7 वर्षापासून म्हणजे 2016 पासून अमरावतीमध्ये हाफ मॅरेथॉनचं आयोजन करतो। या हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरचा एक गट असतो, त्यानंतर 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि लहान मुलांसाठी पण 5 किलोमीटर असे हे 4 गट असतात। यामध्ये ही स्पर्धा आहे, ही जी मॅरेथॉन आहे ही महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन त्यांच्या मान्यतेनुसार राज्यस्तरीय असून यामध्ये महाराष्ट्राचे देशातील देखील काही चांगले धावक यामध्ये भाग घेतात। मागील वर्षी 2350 टोटल रनर्स या स्पर्धेत होते। यावर्षी आम्ही आमचं टार्गेट 3000 केलेलं आहे आणि आतापर्यंत 2600 रजिस्ट्रेशन झाले असून 29 तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वीच राहिलेले 400 रजिस्ट्रेशन पूर्ण होतील याची आम्हाला खात्री आहे। यावर्षी आम्ही काही नाविन्यपूर्ण असे ही स्पर्धा करण्याचं ठरवलं आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। अमरावतीकरांनी यामध्ये भाग घेऊन आपल्या फिटनेसच्या दृष्टीनं फिटनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी जरूर या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा असं आमचे त्यांना आव्हान आहे। अमरावती मॅरेथॉन असोसिएशन ही जी ट्रस्ट आहे त्याचा अध्यक्ष आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मागच्या जवळपास 7 वर्षापासून म्हणजे 2016 पासून अमरावतीमध्ये हाफ मॅरेथॉनचं आयोजन करतो। या हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरचा एक गट असतो, त्यानंतर 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि लहान मुलांसाठी पण 5 किलोमीटर असे हे 4 गट असतात। यामध्ये ही स्पर्धा आहे, ही जी मॅरेथॉन आहे ही महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन त्यांच्या मान्यतेनुसार राज्यस्तरीय असून यामध्ये महाराष्ट्राचे देशातील देखील काही चांगले धावक यामध्ये भाग घेतात। मागील वर्षी 2350 टोटल रनर्स या स्पर्धेत होते। यावर्षी आम्ही आमचं टार्गेट 3000 केलेलं आहे आणि आतापर्यंत 2600 रजिस्ट्रेशन झाले असून 29 तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वीच राहिलेले 400 रजिस्ट्रेशन पूर्ण होतील याची आम्हाला खात्री आहे। यावर्षी आम्ही काही नाविन्यपूर्ण असे ही स्पर्धा करण्याचं ठरवलं आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। अमरावतीकरांनी यामध्ये भाग घेऊन आपल्या फिटनेसच्या दृष्टीनं फिटनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी
जरूर या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा असं आमचे त्यांना आव्हान आहे.